पु ल देशपांडे, व्यक्ती आणि वल्ली ते चौकोनी कुटुंब. माझी त्या कुटुंबाशी बऱ्याच वर्षापासूनची ओळख आहे. आमच्या समोरच ते काही वर्षापूर्वी राहायला आले. कुटुंबातील व्यक्तींची संख्या 2 होती, तेव्हापासून ती आता 4 झाल्यापर्यंत मी त्यातल्या श्री आणि सौंना निरनिराळ्या प्रसंगी पाहत आलो आहे. एखाद्या सभ्य मासिकाच्या कव्हरवर टाकण्यालायक ते जोडपं होतं. तेव्हा त्यांचा परिचय झाला आणि आता ते चौघांचं सुखी कुटुंब आहे, तोपर्यंत आहे. धोब्याकडून आलेल्या चादरीसारखे अगदी कुठेही सुरकुती न पडलेलं हे कुटुंब. सुरुवातीला काही दिवस श्री आणि सौ फिरायला जाताना दिसत. काही वर्षांनी एक बाबा गाडी आली. पुढे काही दिवस एक बऱ्यापैकी बालक दोघांच्या मधून चालू लागलं. त्यानंतर आणखी एखादी बाबा गाडी दिसायला लागली आणि हल्ली बाबा, आई, बाळ आणि बेबी हे चौघांचं चौकोनी कुटुंब त्याच रस्त्यावरून फिरायला जाताना आढळतं. बसस्टॉपवर भेटतं, क्वचित प्रसंगी टॅक्सीत चढता उतरतानाही दिसतं. पण बाळ, बेबी मला नमस्ते करतात, बाबा प्रकृती कशी आहे असं विचारतात आणि आई माझ्या नमस्काराचा सस्मित स्वीकार करतात. बाबा मला अत्यंत आग्रहानं घरी चहाला बोलवतात. आई येताना मिसेसना घेऊन या म्हणून सांगतात. मीही त्यांना हो म्हणतो. मग बाबा पुन्हा एकदा बाळ आणि बेबीला नमस्ते करायला सांगतात. बाळ आणि बेबी नमस्ते करतात आणि मी या चौकोनी कुटुंबाबद्दल विचार करीत चालायला लागतो. नव्या करकरीत पत्त्यांसारखी ही माणसं एकदम गुळगुळीत आहेत. रस्त्यावरून चालायला लागली की लहान मोठ्या आकारांच्या मेणाच्या प्रदर्शनातल्या 4 बाहुल्या गेल्यासारखं वाटतं. बाकी त्यांच्या व्यक्तिमत्वात काहीतरी मेणाचं आहे एवढं निश्चित. एकेकाचा स्वतंत्र विचार करायला लागलो तर वैगुण्य शोधून सापडणार नाही. पण कोणतंही वैगुण्य नाही, हेच एक भलं मोठं वैगुण्य असू शकतं, हे या चौकोनी कुटुंबाकडे पाहिल्यावर मला पटतं. सारं जीवन जॉमेट्रिक पॅटर्नसारखं आखीव, अगदी नावापासून. श्रींचं नाव माधव तर सौंचं मालती, मुलाचं मधू तर मुलीचं मंजिरी. मला त्यांच्याकडे पाहिलं की वाटतं सकाळी हे कुटुंब बिछाण्यातून उठताना देखील साबणाची पेटी उघडल्यावर एका जातीच्या, एका रंगाच्या आणि एका गंधाच्या 4 वड्या दिसाव्यात तसेच गुळगुळीत दिसत असतील. सगळी मंडळी कशी सुंदर, खाशी, सुबक, ठेंगणी, स्थूल, न कृशही नाही अशी, पण निरनिराळ्या वयांची. माधवराव कुठल्याशा इंग्लिश कंपनीत आहेत. सकाळी 9 वाजता ऑफिसला जायला निघतात. मालतीबाई न चुकता फाटकापर्यंत त्यांना पोहोचवतात. स्वतः फाटक लावून घेतात आणि बागेतली नवी उगवलेली रोपटी पाहत पाहत घरात परत जातात. जाताना न चुकता वेणीमध्ये फूल घालतात. सकाळच्या वेळी त्या एखाद्या नाजूक फुलांच्या डिझाईनचं पांढरं पातळ नेसलेले असतात. मधू लहान होता त्यावेळी बाबा मधूचा गेटपाशी न चुकता पापा घ्यायचे. नंतर ते मंजिरीचा घेत असत. हल्ली दोन्ही मुलं सकाळीच दारात कॉन्व्हेंटची मोटारगाडी येते, त्यातून शाळेला जातात. त्यावेळी बाबा आणि आई दोघेही गाडीपर्यंत येतात. माझ्या माडीवरच्या खोलीतून कित्येक दिवस मी हे दृश्य पाहत आलो आहे. या आखीव कुटुंबाच्या लांबी रुंदीमध्ये निसर्गच काय फरक करत असेल तेवढं खरं. एरवी हे कुटुंब रांगोळ्यांच्या ठिपक्यांवरून चालल्यासारखं जीवनातून अलगद चालत आलं आहे. मला त्यांचा हेवाही वाटत नाही आणि रागही येत नाही. एखाद्या पुस्तकाला नुसतंच 3 रंगी गुळगुळीत वेस्टर्न असावं, आत नुसतीच व्यवस्थित कापलेली कोरी पानं असावीत, तसाच हा काहीसा प्रकार वाटतो. त्यांचा कोणाला त्रास नाही, उपद्रव नाही, काहीही नाही. इतके वर्ष आमचे शेजारी आहेत, पण कधीही मागायला काहीही आली नाहीत आणि त्यांच्या घरीही कोणी काही मागायला गेलं नाही. आमच्या आळीतली मंडळी त्यांच्या टापटीप म्हणा किंवा टिपटाप म्हणा वागण्याला जराशी बुजत असावीत. मात्र त्यांचं कोणाशी भांडण नाही. मला वाटतं ती भांडूच शकणार नाहीत. शेजाऱ्या पायजाऱ्यांची गोष्ट सोडा, पण भिकारी देखील त्यांच्या फाटकातून भिक्षा मागायला आत शिरत नाही. सारं कुटुंब कसं एका अदृश्य काचेमागे राहतंय. माधवराव न चुकता माझ्या प्रकृतीविषयी चौकशी करतात. वास्तविक माझ्या प्रकृतीत चौकशी करण्यासारखा एकही गुण नाही. पण तरीसुद्धा ते दरवेळेला भेटले की माझ्या प्रकृतीची चौकशी करतात. त्याशिवाय अलीकडे नवीन काय लिहिता असा त्यांचा एक प्रश्न असतो. बागेच्या फाटकाच्या आतल्या बाजूला माधवराव आणि बाहेर आम्ही, असा माझा आणि त्यांचा पुष्कळदा सुखसंवाद झाला आहे. आपल्यासारखा ख्यातनाम लेखक आमच्या समोर राहतो याचा मला आणि आमच्या मिसेसना अभिमान वाटतो असं ते मला म्हणतात. ख्यातनाम वगैरे लेखी शब्द कोणाच्या बोलीत आले की मला चॉकलेटाबरोबर ते गुंडाळलेला कागदही खाल्ल्यासारखं वाटतं. पण ते दोघेही बोलताना बऱ्याच वेळा असले कागद खाणारे शब्द वापरतात. अधूनमधून मी त्यांच्या घरीही जातो. त्याच्या आदल्या दिवशी निळ्या नोट पेपरावर कमालीच्या सुंदर अक्षरात, उद्या 4 वाजता आपण आपल्या सौभाग्यवतींसह आमच्या घरी चहापानाला याल का, असा मजकूर येतो. खालती मालती, माधव, मधू आणि मंजिरी या चौघांची सही असते. पोरांची देखील अक्षरं एकदम वळणदार आहेत. मग मी त्याच कागदावर अवश्य येऊ असं लिहून पाठवतो. माझी ती अक्षरं एखाद्या गोऱ्यापान चेहऱ्यावर सत्यनारायणाचा आबिरबुक्का फासल्यासारखी दिसतात. बाळपणी आम्ही आमच्या पुस्त्या केवळ मास्तर आणि कित्तेवाले निजामपूरकर की कोणसेसे यांच्यावर उपकार म्हणून काढल्या.
माधवरावांच्या घरचं चहापान जपान्यांच्या तोंडात मारणारं असतं. बऱ्याच वर्षापूर्वी मी पहिल्या प्रथम त्यांच्या घरी गेल्यावर जसा अवघडलो होतो तसा आजतागायत अवघडत आलो आहे. या कुटुंबाचा गुळगुळीतपणा त्या घरातल्या इंचावर आहे. इथे केवळ व्यवस्थितपणा नाही तर ठिकठिकाणी सजावट आहे. हे घर कधी तंगड्या भिंतीला लावून आरामच करीत नाही. त्या सजावटीत माधवराव आणि मालतीबाई आणि त्यांची दोन अपत्य बसली की फॅशनेबल फर्निचरवाल्याची सचित्र जाहिरात सजीव झाल्यासारखे वाटते. एका कोपऱ्यात काचेचं उंच कपाट आहे. त्यात घासून पुसून ठेवलेला तंबोरा आहे. त्याच्या शेजारी काचेच्या केसमध्ये तबला डग्गा आहे. डग्ग्याची पितळ लखलखते आहे. तबल्या डग्ग्यावर लाल हिरव्या डिझाईनच्या गाद्या आहेत आणि समोर एक चकचकीत पितळी हातोडी आहे. भिंतीवर माधवराव आणि मालतीबाईंचा लग्नातला फोटो आहे. त्या वर्षी अनेक मराठी इंग्रजी मासिकातून तो नक्की आला असेल. त्या फोटोखाली मालती माधव असं लिहिलेलं आहे. पूर्वी कधीकधी मालतीबाईंचं गाणं ऐकू येई. माधवराव तबला वाजवीत. एकदा माझ्या स्वागतासाठी हा कार्यक्रम झाला होता. मालतीबाईंचा आवाज बरा होता. पुढे वही ठेवून त्यांनी तान नंबर 1, तान नंबर 2 पद्धतीने वगैरे गाऊन दाखवलं होतं. माधवरावांचा तबला त्या गाण्याची साथ करण्याऐवजी त्या गाण्याभोवती जरा गस्त घालीत होता असं मला वाटलं आणि हे सारं संगीत कर्म कमालीच्या शिस्तीनं चाललं होतं हे मात्र खरं. गाण्याला सुरुवात करण्यापूर्वी माधवरावांनी भीमपलास हवा की मुलतानी अशी पृच्छा केली. मी म्हटलं काहीही म्हणा. लगेच 4:30 वाजलेले असल्यामुळे मुलतानी म्हणणं प्राप्त आहे अशा पद्धतीनं मालतीबाईंनी मुलतानी म्हटला. प्रथम आरोह अवरोह म्हटले, नंतर लक्षण गीत म्हटलं, त्यानंतर अस्थायी अंतरा म्हटला आणि 16 ताना म्हटल्या. त्यातलं सारं काही त्यामध्ये होतं, पण त्यामध्ये संगीत नव्हतं. किंबहुना जे होतं ते माधवरावाच्या संसाराला साजेसं होतं. मी एक कान स्वयंपाकघराच्या दिशेने येणाऱ्या कब्बशांच्या किणकिणाटावर ठेवून दुसऱ्या कानानं मुलतानीचा हा निर्जीव नकाशा पाहत होतो. तबल्याला पावडर लावताना माधवरावांनी पफ वापरलेला पाहून मला हसू आवरेना. हा गृहस्थ बाजाच्या पेटीच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्या टूथब्रशनं पेस्ट लावून साफ करीत असेल असं मला उगीचच वाटलं. माधवराव आणि मालतीबाई या दोघांचीही साहित्यिक कलावंत वगैरे मंडळींविषयी अचाट कल्पना आहे. एक दोनदा माधवरावांनी मला तुम्ही चिंतन कसं करता, म्हणजे सूर्योदय पाहिल्यावर तुम्हाला अशी विशेष स्फूर्ती होते का वगैरे असे अवघडणारे प्रश्न विचारले. आणि मालतीबाई देखील आमच्याबद्दल विशेष काही लिहू नका हं वगैरे सांगतात. त्या कोच्यावर बसल्या की हनवटीखाली दुमडत्या बोटांचा आधार ठेवून बसतात. त्यामुळे त्या सदैव चित्रातल्यासारख्या दिसतात. त्या एकूण अबोल आहेत, त्यामुळे अधूनमधून काहीच बोलल्या तर एखाद्या चित्राला वाचा फुटल्यासारखं वाटतं. त्या सुंदर आहेत, पण त्या सौंदर्यात आवाहन नाही. एवढंच नव्हे तर फ्रीजमधल्या पदार्थांचं थंडावलेपण ताजेपण आहे. हे सारं कुटुंब असं कुंडीत वाढल्यासारखं कसं वाटतं याचं मला जबरदस्त कुतूहल आहे. एखाद्या वेळी मला उगीचच माधवरावांच्या दारात जाऊन जोरजोरात त्यांना शिव्या द्याव्याशा वाटतात. मला खात्री आहे काही वेळानं ते मला एखाद्या न कळलेल्या शिवीचा अर्थ विचारून आपल्या स्मरणवहीत टिपून ठेवतील. त्यांच्या त्या स्मरणवहीची मला भीती वाटते. हायस्कूलमधल्या मुलाच्या उत्साहानं अजूनही हे दोन पोरांचे आईबाप आपल्या त्या वेलबुट्टीचं कव्हर घातलेल्या वहीमध्ये थोरांची वचनं लिहितात आणि पाठ देखील करीत असावेत, कारण दोघांच्याही बोलण्यात ती वचनं अधूनमधून येतात. जीवन हा बगीचा आहे, तो फुलवाल तितका फुलतो, किंवा प्रेम हे केळ फुलासारखं आहे, अशांसारखी शेकडो निरर्थक गुळगुळीत वाक्य त्यांनी त्या स्मरणवहीमध्ये टिपून ठेवलेली आहेत. त्या शाळकरी वाक्यांचं स्मरण त्यांना काय आनंद देतं हे मला कधीच कळणार नाही. माधवराव आणि मालतीबाई यांचा प्रेमविवाह आहे हे कळल्यावर मात्र मी जरासा चकित झालो. अगदी कल्पनेला जास्तीत जास्त ताणून देखील मला त्यांच्या प्रेमयाचनेचे संवाद डोळ्यांपुढे आणता येईनात. शेवटी हे प्रेम उभयतांच्या आईवडिलांनी लग्न ठरवून हुंड्या पांड्यांचे हिशोब आणि तदनुषंगिक याद्या पूर्ण झाल्यानंतर लग्नापूर्वी सुमारे 11-12 दिवस चाललं होतं असं त्यांच्याच बोलण्यातनं मला कळलं. मालतीबाईंचे वडील रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज आहेत. त्यांच्या मोटारीतून मालती आणि माधव पेशवे उद्यानात जाऊन प्रेम करीत असत. ड्रायव्हर गाडी बाहेर सांभाळीत असे. पण हा प्रणय या लतावृक्षांच्या साक्षीनं करायचा, या प्रणयातल्या कुठल्याशा संस्कृत प्रणीत आकटान्वये त्या दोघांनी लता मंडपात प्रेम केलं. सूर्यास्ताच्या आत परतायच्या ऐवजी मालतीबाई 5 मिनिटं उशिरा परतल्या, तेव्हा केवढा मोठा पराक्रम झाला होता. त्या काळात माधवरावांनी आपल्या बॉक्स कॅमेऱ्यानं आपल्या या प्रेयसीचे फोटो काढले आहेत. त्यांचे ते अल्बम देखील पाहण्यासारखे आहेत. प्रत्येक फोटोखाली नाव, स्थळ, तारीख, त्या फोटोला दिलेलं नाव, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पेशवे पार्कात उभा असलेल्या मालतीबाईंच्या फोटोखाली आश्रम हरणी, कुठल्याशा रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या दोघांच्या फोटोला प्रवासी, ची मधूच्या फोटोला जादूगार अशी कादंबऱ्यांची नावं देण्यात माधवरावांच्या कल्पकतेनं शीग गाठली आहे. वाढत्या परिचयाबरोबर माधवरावांची चित्रकलाही पाहायचा योग आला आणि मालतीबाईंनी आपल्या कविता दाखवल्या. माधवराव चित्रांप्रमाणे अगदी हुबेहूब चित्र काढून स्वतःचं समाधान करतात. आणि मालतीबाईंच्या बकुळीची फुलं नावाच्या हस्तलिखित कविता संग्रहामध्ये
मा, ध, व, रा, व, ची, रा, यू, हो, वो, त ही आद्याक्षरं असलेली पहिलीच कविता पाहून ती वही मी मिटून ठेवली. त्यातल्या पुढल्या कवितांमध्ये संक्रांत, ची मधूस किंवा मंजिरीचा पाळणा वगैरे आहेत हे मी न पाहता सांगू शकलो असतो. हसू नका हं, अशी प्रस्तावना करीत 2-3 वेळा हा कविता संग्रह मला त्यांनी दाखवला होता. यातल्या काही काही कविता छापायला चांगल्या आहेत. या माधवरावांच्या सूचक वाक्याचा मी मनावर परिणाम नोंदल्यानं चिन्ह न दाखवता कोचावरच्या विणकामाचं कौतुक करून प्रसंगाचा कात्रज केला. तुमची ही नवकविता आपल्याला अजिबात कळत नाही बुवा, अशी माधवरावांची एक तक्रार आहे. कधीतरी मित्रा तुला काहीच कळत नाही रे, असं या गृहस्थाला ओरडून सांगावंसं वाटतं. त्यांच्या भिंतीवर प्लॅस्टरची ती गुळगुळीत शंकर पार्वती आहे, कोपऱ्यात गांधींचा एक भयाण पुतळा आहे, रेडिओ सेटला विणलेल्या जाळीचं कव्हर आहे आणि काचेच्या कपाटात भारतीय हस्तव्यवसायाचे नमुने गिचडी करून उभे आहेत. रिकाम्या भिंतीवर मनी प्लांट्स आहेत आणि बाकीच्या भिंती कुठल्या तरी अमेरिकन कॅलेंडरमधल्या चित्रांच्या 4-5 तसबिरींनी भरलेल्या आहेत. मधल्या खोलीत देवघर देखील आहे, त्यात साईबाबांची मूर्ती प्रामुख्यानं आहे. असे देव घरात ठेवले तरच मुलांच्यावर योग्य संस्कार होतात अशी उभयपक्षी श्रद्धा आहे. आपण अत्यंत कलाप्रिय आहोत, जीवनातले सौंदर्य हळुवारपणे टिपणारे आहोत. या गोड समजुतीवर मालती आणि माधव उभे आहेत. त्यांच्या धोतरा पातळाला धरून मधू आणि मंजिरी आहेत. मधू गल्लीतल्या पोरांबरोबर गोट्या खेळत नाही. आईबापांबरोबर पावडर लावून, सुरेख बांग पाडून आणि इस्त्रीचे कपडे घालून फिरायला निघतो. त्याच्या आणि त्याच्या छोट्या बहिणीच्या वाढदिवसाला गल्लीतली कार्टी न येता त्यांच्या कॉन्व्हेंटमधली त्यांच्यासारखी सुबक मुलं येतात. मग त्यांच्या वयाने तितक्या मेणबत्त्या विसतात आणि हॅपी बर्थडे टू यू हे गाणंही होतं. मग सकाळी मात्र मालतीबाई मुलांना रोज देवाची प्रार्थना करायला लावतात. मुलांच्यांवर हिंदू संस्कार करण्याबद्दल दोघांचाही कटाक्ष आहे. ही अजिबात दंगा न करणारी मुलं पाहुण्यांच्यात बसण्याचा हट्ट करत नाहीत. पाहुण्यांना नमस्कार करून त्यांनी विचारलेल्या मोजक्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपापल्या खोलींमध्ये जातात. त्या मुलांकडे पाहिलं की मला पुष्कळदा वाटतं की ह्या पोरांना सकाळी उठल्यावर किल्ली दिलेली असावी. पण या साऱ्या कुटुंबालाच कोणीतरी अज्ञात शक्तीनं एक घड्याळासारखी किल्ली देऊनच पाठवलं आहे. उद्या फुलझाडांच्या कॅटलॉगासारखे जर माणसांचे रंगीबेरंगी कॅटलॉग काढले गेले असते तर हे चौकोनी कुटुंब एखाद्या डेलियाच्या ताटव्यासारखं दिसलं असतं. नुसतं पाहत राहावं, संपूर्ण बिनवासाचा केवळ रंगीत फोटोग्राफी इतकाच उपयुक्त हा ताटवा. पण हे चौकोनी कुटुंब विलक्षण सुखी आहे. अगदी अमेरिकन पुस्तकातून सुखीपणाच्या कल्पना असतात तसं सुखी. हा 4 जीवांचा ताटवा एकाच कुंडीत वाढतो, वाऱ्या पावसापासून सुरक्षित शोभिवंत ताटवा. दुसऱ्यांची अस्थैवाईक रीतीने चौकशी करा या नियमाबर हुकूम ते दोघेही शेजाऱ्या पाजाऱ्यांची देखील अशीच चौकशी करतात. रात्री अर्धा तास नियमानं रेडिओ ऐकतात, फिरायला जातात, स्वतःच्या बागेतली 30-30 झाडं पाहत 15 मिनिटं तिथे हिंडतात. उन्हाळ्यात 15-20 दिवस थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. कधीही गरम न होणाऱ्या या जोडप्याला थंड हवेची काय आवश्यकता आहे कुणास ठाऊक. शिवाय माधवरावांना नेमकी मे महिन्यात सुट्टी तरी कशी मिळते हेही गूढ आहे. बाकी ऑफिसमधल्या कामाबद्दल यत्किंचितही न कुरकरणारा हा पहिला महाभाग आहे. एरवी आमच्या गल्लीतल्या मुख्य चर्चा म्हणजे हजर मंडळी वजा करून इतर सर्व लोक महामूर्ख, स्वार्थी, आपमतलबी कसे आहेत हे जाहीर करणं. माधवरावांच्या बोलण्यात चुकून सुद्धा हा विषय नाही. अति म्हणजे अतिच सद्गुणी. त्यामुळे या गृहस्थाशी काय बोलावं हेच कळत नाही. जेवणाच्या ताटात 5 वाट्या खिरीनंच भरलेल्या असल्या, भात पोळीऐवजी साखरभात आणि पुरणपोळी असली तर जी पंचायत होईल तशीच. ख्रिस्तापासून ते बालवीरापर्यंत सगळ्यांच्या 10 आज्ञा पाळणाऱ्या या मंडळींना हे सारं जमतं कसं? आमच्या दारी भाजीवाला आला की लहानशी चकमक उडाल्याखेरीज कधीही चवदा जमत नाही. पण माधवरावांच्या घरी हाच भाजीवाला पाटीच्या खाली लपवलेली वांगी देताना मी स्वतः पाहिलं आहे. हा काय मालतीबाईंच्या शुभ्र सौंदर्याचा परिणाम म्हणायचा की माधवरावांच्या सुहास्यवदनाचा? मला वाटतं हा ग्रहयोग आहे. काही माणसांचे आपल्या सगळ्यांची जमायचंच मुळी. पण हे कसलं जमणं? कधीकधी मी केवळ एक तरी पाहू तरी काय होतं ते असं म्हणून त्यांना छेडतोही. अहो तुमची चैन आहे बरं का माधवराव. म्हणजे वास्तविक असल्या वाक्यांना काही अर्थ नसतो, पण माणसं उगीचच अहो कसली चैन आहे डोंबलाची असं सुरुवात करतात. म्हणजे प्रिॲम्बल जोडून चैन कशी नाही ते ऐकवतात. आपणही मग आपली बेचैनी ऐकवतो. दोघांपैकी जो कमी इरसाल असेल त्याच्या खर्चानं चहा पितो आणि आपापल्या दिशेला जातो. पण माधवरावांची प्रतिक्रिया अगदी निराळी. तुमची चैन आहे का बरं का माधवराव? या वाक्याला माधवरावांचं उत्तर, आम्ही पहाटे उठून बागेमध्ये काम करतो ना, त्यामुळे आमची मनं सुप्रसन्न आणि प्रफुल्लित राहतात. फुलांच्या सहवासात आणि मधुमंजिरीसारख्या मुलांच्या सहवासात जीवन रम्य वाटतं. त्यात दुरून रेडिओतून चाललेलं मोहक संगीत.
फुलांच्या सहवासातले माळी आणि मुलांच्या सहवासातले इन्फंट्रीचे तमाम मास्तर आणि मास्तरणी माधवरावांच्या पुढे आणून उभ्या केल्या पाहिजेत. मग लगेच माधवरावांच्याकडे पाहिल्यावर मला उगीचच त्यांची दया यायला लागते. माधवराव, मालतीबाई आणि त्यांची ती 2 मुलं ह्या सगळ्यांचीच दया येते. त्यांच्या घरात नीटनेटक्या मांडलेल्या प्रत्येक वस्तूची दया येते. हे कुटुंब त्या रंगीबेरंगी डेलियाच्या ताटव्यात उभं राहिलं की वाटतं ते ताटवे डोकी उंच करून ह्यांच्याकडे पाहत असतील, कारण चौघेही जण बागेमध्ये काम करताना रंगीबेरंगी पोशाख घालून जमतात. चिमुकल्या मंजिरीला देखील लहानशी पाण्याची झारी देऊन सोबत घेतात. कार्ट्या चिखलात पाय टाकलास तर हादळीन ही भाषा नाही, कारण मुलांची मनं ही कळ्यांसारखी असतात. या कुठल्या तरी वचनावर मालती आणि माधवचा पूर्ण विश्वास आहे. नव्हे म्हणजे सर्वच वचनांवर, सुभाषितांवर आहे. त्यांच्या घरी जेवणाचं आमंत्रण आलं की आम्हाला याचा प्रत्यय येतो. माधवरावांच्या घरी जेवण्यापेक्षा पाहण्यातच आनंद असतो. पुष्कळदा गौरीपुढे मांडलेली आरास कुठली नि गौर कुठली हे जसं कळत नाही, त्याप्रमाणे जेवण कुठलं आणि रांगोळ्या कुठल्या तेच कळत नाही. बरं, या रांगोळ्या पानाभोवती असल्या तरी ओळखता येतात. कुठे बटाट्याची वतकं कर, कांद्याच्या पाकळ्या काढून त्यांची फुलं कर, गाजराच्या चकत्यांनी आणखी काहीतरी वेलबुट्टी काढ, असला प्रकार मला नेहमी गोंधळात टाकतो. त्यावेळचे माधवराव आणि मालतीबाई यांचे सुखी संसारावरची सर्व पुस्तकं वाचून त्यावर हुकूम चाललेलं हे वर्तन पाहून त्यांची करुणा वाटते. हे श्रीयुत मनोहर पंत पालेकर आणि या सौभाग्यवती सुनेत्रा पालेकर आणि यांना आपण ओळखलंच असेल. मग काही वेळ आमची तारीफ होते. या तारफेमध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये बदल झालेला नाही, पण घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला माधवराव न कंटाळता हे सांगतात. त्यानंतर पार्टी इंटरेस्टिंग करण्यासाठी त्या विषयावरची पुस्तकं वाचून खेळ सुरू करतात. मला वाटतं पार्टी गेमसारखा कंटाळवाणा प्रकार नाही. हे म्हणजे साप्ताहिक मासिकातले चुटके वाचून परत म्हणून दाखवणे इतकं मूर्खपणाचं आहे. माणसांना जेवायला बोलवल्यानंतर चला वाड्याला घ्या या वाक्य इतकं उत्साहवर्धक वाक्य नाही. पण मालतीबाई बायकांच्या मासिकातून आणि माधवराव हे सद्गुणी नवऱ्यांसाठी लिहिलेल्या पुस्तकातून जिथे स्वतःचं सारं जीवन सजवतात, तिथे जेवायचं काय? माधवरावांच्या जादू सुरू होतात. जादूगारानं स्वतःहून हॅटमधून ससा काढावा किंवा हत्तीच्या पायाखाली स्वतःला हवं तर ठेचून घेऊन पुन्हा त्याच्या सोंडेतून बाहेर पडावं, म्हणजे आमचा विरोध नाही. पण हे हौशी जादूगार जेव्हा मनात आकडे बिकडे धरायला लावतात आणि त्याला 5 गुणांत 7 वजा करा वगैरे सुरू करतात, तेव्हा ते अजिबात सहन होत नाही. त्यातला पुढला भयंकर प्रकार म्हणजे कोडी. एका बसमध्ये 40 माणसं बसली आहेत. ती माणसं डेक्कन जिमखान्यावर बसली असं गृहीत धरूया, कारण या मूळ कोड्यात ती चेअरिंग क्रॉसवर बसतात. मी ह्या कोड्याचा मराठी अनुवाद केला आहे, अशी संतापजनक प्रस्तावना करून माधवराव आम्हाला ही कोडी घालतात. आणि मग ती माणसं पहिल्या स्टॉपवर, अहो तसं नाही, मालतीबाई त्यांना थांबवतात. अहो मग ती बस चालायला लागते आणि त्या पहिल्या स्टॉपपाशी येते. हां, अगं हो आठवलं, पहिल्या स्टॉपपाशी येते म्हणजे तेव्हा खड्ड्यात जाते. सगळ्या माणसांचा चेंदामेंदा होता. आता आईस्क्रीम आणा की एकदाचं, ही वाक्य मी केवळ मनात म्हणतो. आणि तेव्हा त्यातली 7 माणसं, अहो 7 नाही, 7 माणसं दुसऱ्या स्टॉपवर. अगं हो, दुसऱ्या. पहिल्या स्टॉपवर किती ग मालती? मग मालतीबाई माधवरावांच्या कानामध्ये कुजबुजतात. त्या पार्टीच्या वेळी एकदम सुरेख दिसत असतात. अळणी असूनही सुरेख दिसतात. आणि माधवरावांच्या इतक्या कानाशी लागल्यामुळे मला माधवरावांचा पाव सेकंद हेवा वाटल्यासारखं वाटतं. हां, पुन्हा सांगतो हां. पहिल्या स्टॉपवर 5 माणसं उतरतात आणि 6 माणसं चढतात. इथून पुढलं गोडं मी ऐकून सुद्धा घेत नाही. अधूनमधून पुढे ती बस तुळशीबागेच्या दिशेला जाऊ लागते ह्यासारखं वाक्य कानांवर आलं की मग ती बस नागझरीत कोसळत नाही का? अशासारखे आसुरी विचार माझ्या मनामध्ये येतात. माधवरावांच्या मुस्काटीत भडकवावी असं मला वाटतं, पण माधवराव त्याचा अर्थ आपल्या गालावरची माशी उडवण्यासाठी मी त्यांच्या तोंडामध्ये मारली असं करणार याची खात्री असते, कारण उगीचच कुणीही कुणाच्या वाटेला जात नाही. या शुभाषितांवर त्यांचा विश्वास आहे आणि इथे आपण काय करणार? माझं मन त्या दिवाणखान्यात आणि भोवतालच्या मालती माधवांच्या गुळगुळीत ग्लेस मंडळींभोवती फिरतं. बायकांच्या मासिकातून किंवा पातळांच्या जाहिरातीतून उठून आलेल्या बायका, ज्यांच्या हसण्यातून टूथपेस्ट सांडते, ओठात लिपस्टिकच्या कांड्या मिरवतात, कांतीवर कॉस्मेटिक्सची झळाळी आहे, अशा शोकेसमधल्या आकर्षक वस्तूंसारख्या बायका आणि त्या वस्तूंच्या कागदी पेट्यांसारखं त्यांचे ते सुबक नवरे. माधवरावांच्या पार्टीला आमच्या आळीतली माणसं नसतात. ही मंडळी स्वतःच्या गाड्या घेऊन येतात. आळीतले आळकर खांद्यांवर धोत्राचं सोगं टाकून नुसतेच गिळायला येणार. माधवराव मला तरी का बोलवतात कोणास ठाऊक, कदाचित लेखक म्हणून माझी निराळी श्रेणी असावी. माधवरावांचं ते कोडं ही सगळी मंडळी एकदम उत्साहाने ऐकत असतात आणि त्यातल्या सर्वच धनुष्याकृती भुवया आपली ती कृत्रिम धनुष्य ताणून आश्चर्य व्यक्त करत असतात. डोळ्यातल्या बाणांची टोकं तीक्ष्ण असली नसली तरी पापण्यांची काळीभोर रंगवलेली पिसं उगीचच फडफडावून विचार केल्यासारखं दाखवतात.
केसांच्या कृत्रिम लाटा जागच्या जागी आहेत याची खात्री करत असतात, कारण कुठल्या क्षणाला त्यांना ओहोटी लागेल याची शाश्वती नसते. माधवरावांची बस अजून चालूच आहे. माणसं चढतायत, उतरत आहेत. काही रंगीत नखं ओठाशी जाऊन चिमुकली जांभई लपवू पाहतायत. एखादी जपानी पंखा बराच वेळ ओठाला जवनिकेसारखा लपवतो आणि हळूच जांभई उरकल्यावर बाजूला जातो. माधवरावांचं कोडं संपतं. प्रत्येकजण उत्तर देतो. मी कोडं तर ऐकलेलंच नसतं, त्यामुळे माझ्या उत्तराचा प्रश्नच नसतो. माधवराव विजयी मुद्रेनं चूक 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 म्हणत, कोणी 20-25 म्हणत असतात. माझी पाळ आल्यावर मीही एक चक्क 40 वगैरे काहीतरी सांगून टाकतो, कारण कोडं घालताना तेवढाच एक आकडा मी ऐकलेला असतो. माधवराव एकदम अति आश्चर्यानं बरोबर असं वगैरे म्हणतात आणि मला धक्काच बसतो. तेवढ्यात आईस्क्रीम येतं. मला माधवराव मालतीबाईंबद्दल प्रेम वाटू लागतं. मला बक्षीस म्हणून 2 पेले आईस्क्रीम मिळतं. प्रत्येक पेल्यावर लाल लाल चेरी ठेवलेली असते. आमच्या घरचं आईस्क्रीम मला आठवतंय. भांडं जड लागू लागलं की सारं घळ मधमाशांचं मोहोळ उठल्यासारखं उठतं. आईस्क्रीमचे विशिष्ट पेले तर नाहीच, पण चहाचे कप, बशा, वाट्या, लहान पातेली, ताटल्या ज्याच्या हाताला लागेल ती भांडी घेऊन सगळेजण हजर होतात. काही कार्टी त्या भांड्यामध्ये फिरणारा तो लाकडी पंखा असतो तो देखील चाटतात. मग मिठाच्या पाण्यातला बर्फ धुवून खातात. इथे आईस्क्रीम खात असताना मुलं झोपलेली होती आणि ह्या पार्टीत त्या अर्ध्या पेल्यातल्या आईस्क्रीमला "अगं बाई इतकं? अहो नको नको, खरंच, प्लीज" करून त्या नायलॉनच्या कापडी बांधणीतल्या बायका नको नको करीत असतात. पण माधवरावांनी आणि मालतीबाईंनी मला असल्या पार्ट्यांची सवय खरी लावली. माझ्या घरी माधवरावांना जेवायला बोलवलं तेव्हा मी मुद्दाम पेशवाई बेत केला होता. सुटातल्या माधवरावांना आणि त्यांच्या अद्ययावत पत्नींना केळीच्या पानात वाढायचं ठरवून मी बोलवलं. असल्या मंडळींना हे असलंच शिकवलं पाहिजे. हा आतला उद्गार संपेपर्यंत घंटा वाजली आणि स्वच्छ धोतर नेसलेले माधवराव आणि नऊवारीतल्या नथ घातलेल्या मालतीबाई, धोतर नेसवलेला मधू आणि परकर पोलकं घातलेली मंजिरी पाहून आमचीही त्यांना "या बसा" म्हणायलाच विसरली. "वा, नऊवारी छान दिसतं ना तुम्हाला." मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. मधू मंजिरींनी आम्हा दोघांना नमस्कार केला. मी "आलो हां" असं पटकन म्हणून आतमध्ये जाऊन माझा पायजमा सोडून धोतर नेसलो. आमचा तो पेशवाई थाट पाहून माधवराव खुश झाले. तेवढ्यात मालतीबाईंनी हिच्याकडून रांगोळ्याच्या डब्या घेऊन त्यातनं रांगोळ्याही काढल्या. म्हटलंच आहे नाही का, रोममध्ये रोमनसारखं वागलं पाहिजे," मालतीबाई म्हणाल्या. मला वाटलं त्यांनी तसं म्हटलं नसतं तर बरं झालं असतं, पण कुणीतरी म्हटलेलं म्हणण्यातच आणि सुखी जीवनाच्या गुरुकिल्ल्या छापील पुस्तकातून त्यांच्या पानातून काढण्यातच यांचं आयुष्य चाललं आहे. सारं काही एखाद्या व्हिजिटिंग कार्डसारखं स्वच्छ, व्यवस्थित, सुबक, चौकोनी आणि एकदम गुळगुळीत. रात्री 12-12:30पर्यंत मी माडीवर वाचत, नाहीतर दोस्तांच्या मेळाव्यात गप्पा मारीत बसलेलो असतो. माधवरावांच्या घरातले दिवे 10च्या आत मालवतात. ती चौकोनी पेटी बंद होते. आतल्या निरनिराळ्या आकारांच्या त्या सुगंधी साबणाच्या वड्या शांत झोपतात. त्यांना आमच्यासारखी गाड्या चुकल्याची आणि परीक्षेमध्ये नापास झाल्याची स्वप्न पडत नसावीत. त्यांच्या स्वप्नात काय येत असेल कोणास ठाऊक, पण जे येत असेल ते नक्कीच चौकोनी, गुळगुळीत आणि छान छान रंगीत असेल.